महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सुरक्षा किट, भांड्याचा संच तसेच विविध कल्याणकारी योजनांचा लाभ दिला जातो। मात्र काही भागांमध्ये या योजनांच्या अंमलबजावणीत गंभीर अनियमितता होत असल्याचे आरोप समोर येत असून खोटी कागदपत्रे तयार करून अपात्र व्यक्तींना लाभ मिळवून दिल्याची चर्चा सुरू आहे। मंडळाच्या नियमानुसार लाभ घेण्यासाठी अर्जदाराने मागील 12 महिन्यात किमान 90 दिवस बांधकाम क्षेत्रात काम केल्याचा पुरावा, वैध नोंदणी, नूतनीकरण आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करणे बंधनकारक आहे। मात्र काही दलाल 2 ते 2.5 हजार रुपये घेऊन 90 दिवस काम केल्याची कथित बनावट प्रमाणपत्रे व इतर कागदपत्रे तयार करून देत असल्याचा आरोप करण्यात येत आहे। या कथित प्रकारात काही संबंधित घटक किंवा अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सहभागाबाबतही चर्चा होत असली तरी या सर्व आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही। या कथित गैरप्रकारामुळे प्रत्यक्ष बांधकाम क्षेत्रात काम करणारे अनेक पात्र कामगार योजनांच्या लाभापासून वंचित राहत असल्याची तक्रार व्यक्त होत आहे। त्यामुळे जिल्हानिहाय लाभार्थ्यांची पडताळणी करून अपात्र लाभार्थ्यांकडून शासनाने दिलेल्या लाभाची वसुली करावी, खोटी कागदपत्रे तयार करणाऱ्यांवर तसेच दोषी आढळणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी होत आहे। दरम्यान या प्रकरणातील सर्व आरोपांची निष्पक्ष चौकशी झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार असून चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणालाही दोषी ठरविणे योग्य ठरणार नाही। तुम्ही एकच जोरात बोला, कोणतं गाव? बरं, तुम्ही इथे कशासाठी आले? भांडे घ्यायसाठी। काय काय कागदपत्र करावं लागलं तुम्हाला? कागदपत्र, आधार कार्ड, केवायसीचं। बरं, कोणाकोणाला पैसे दिले? पैसे 2 जणांना दिले, 200 रुपये फॉर्म भरायला आणि 1500 रुपये कार्ड घ्यायला। कार्ड घ्यायला कुठला आहे तो भाऊ? एरंडोलचा। बरं, सगळ्या महिलांकडून पैसे घेतले का असे? सगळ्या महिलांकडून। फॉर्म भरायचे 200 अलग आणि कार्डाचे 1500 रुपये। 1500 रुपये केवायसी करतात, त्याचे बी घेता अजून 50 रुपये। केवायसीचे 50 नाही, केवायसीचे 100 घेता। केवायसीचे 100 घेता। KYC वाला पण त्या एकदम मधला जो एजंट आहे त्यांनी किती घेतले? त्याने 1500 रुपये घेतले आणि दुसऱ्या बाईने फॉर्म भरायचे 200 घेतले। ते 200 जाऊ द्या। बरं, सगळ्यात तिकडे असंच चालू आहे तुमच्या तालुक्यात? एरंडोल तालुक्यात आता तर घर बसले येऊ राहिले, घर बसले पैसे देऊ राहिले। घर बसल्या 200 रुपये देत आहे। एक माणूस आले, तो माणूस घरी लगे भांडे घेऊन येतोय। तुमचं जायचं बी काम नाही?